शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, सध्या मराठवाड्यामध्ये पावसाने अगदी थैमान घातलं. अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. मदतीचा ओघ वेगवेगळ्या स्तरातून सध्या त्या ठिकाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या एका चेकवरून एक विषय चर्चेला आला. त्याच्यावरती भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी तुमच्यावरती टीका केली आहे की सुषमा अंधारे एवढी भंपक बाई असेल असं वाटलं नव्हतं, असं त्यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी काही चेक पण दाखवलेले आहेत. तर या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? खरं तर दरेकरांच्या सारख्या माणसाकडून मला अशा भाषेची अपेक्षा नाही, पण ठीक आहे. ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला. पण मला असं वाटतंय की दरेकरांनी आधी बोलण्याआधी किंवा तोंड उसकटण्याआधी शेलारांनी काय ट्विट केलं ते जरा नीट वाचावं. शेलारांच्या ट्विटमध्ये 4 फोटो आहेत, ज्याच्यामध्ये पहिला फोटो स्वागताचा आहे, दुसरा फोटो सन्मान चिन्ह देतानाचा आहे, तिसरा फोटो हा 11 लाख रुपयाच्या देणगीचा आहे आणि चौथा फोटो हा 5,04,000 रुपयाची देणगी असा तो फोटो आहे. आता हे किती होतात बरं? 11 लाख आणि 4 लाख हे किती होतात पैसे? हे जास्तीत जास्त 15 लाख रुपये होतात. ह्याचं 55 लाख कसं झालं बरं गणित? तुम्ही चेक जर एवढा दाखवताय की तुम्ही 11 लाखाचा चेक दाखवताय आणि तुम्ही जर 55 लाख रुपये रक्कम लिहिताय तर लोक तुम्हाला प्रश्न विचारतील ना. आणि आम्हाला भंपक म्हणण्यापेक्षा तुम्ही लोक किती भंपक आहात ते बघा ना. हे तेच लोक आहेत ना बदमाश. दरेकर असतील, शेलार असतील किंवा त्यांच्या आजूबाजूला फडणवीसांच्या आजूबाजूला हुजरे आणि मुजरे करणारे हे तेच लोक आहेत ना, जे कोरोना काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या ऐवजी PM केअर फंडला पैसे द्या म्हणत होते. आत्ता का PM केअर फंडला पैसे देत नाही? आणि PM केअर फंडचे पैसे जे साधारणतः 10,990 कोटी रुपये जमले होते साहेब. 10,990 कोटी रुपयांचं सार्क असोसिएट्स अँड फार्मने जे काही त्या CA एजन्सीने जे त्याची तपासणी ऑडिट तपासणी केली होती त्याच्यानुसार फक्त आणि फक्त 3,000 करोड रुपये खर्च झाले. बरं, ते 3,000 रुपये पण खर्च होताना त्यांनी जे व्हेंटिलेटर किंवा PCRT वगैरे ह्या ज्या काही वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत किंवा आम्ही हॉस्पिटलसाठी दिले, आम्ही लॅबसाठी दिले असं जे म्हणतात, तर ते सुद्धा किती भंपक आहे यावर आपच्या खासदारांनी फार व्यवस्थित मांडलेलं आहे. विशेष तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सुद्धा सांगितलं की पहिली लाट ओसरून गेल्यानंतर लॅबचे पैसे आले होते, पहिल्या लाटेत तर काही आलंच नव्हतं. 10,990 कोटी रुपये ही निव्वळ 2021ला जमलेली रक्कम होती. आता कदाचित ती 40,000 कोटीच्या घरात असेल. विशेष याच्यावर माहिती अधिकार कार्यकर्ता श्री हर्ष कुंडलकरी याने माहिती मागवली आणि माहिती मागवल्यावर कळलं की नाही, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार नाही. का बरं? कारण PM केअर फंड जो आहे तो सरकारी येत नाही आस्थापनेमध्ये, हा खाजगी आहे. खाजगी येतो कुणाच्या नावावर? खाजगी येतो कुणाचं आहे? आणि खाजगीला पैसे का दिले? का त्यावेळेला जे आत्ता आम्हाला सांगतात की आपत्ती काळामध्ये राजकारण करू नका, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस काय करत होते? मग देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या आपल्या आमदारांना का PM केअर फंडला पैसे द्यायला सांगितले? भंपकपणा तर खरा प्रवीण दरेकर करतायत ना. मग की दरेकरांनी सांगावं शपथेवर की दरेकर आत्ता तुम्हाला कसं काय मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देणं आठवलं? हे तेव्हा नाही आठवलं जेव्हा PM केअर फंडला पैसे तुम्ही देत होतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला तुम्ही आधी काय भूतकाळामध्ये पेरून ठेवलंय ते जरा एकदा तपासून बघा, मग आम्हाला सांगा. आणि मुळात जिथे मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर झोपण्यासाठी 21 लाख रुपयाचा बेड लागतो, तिथे तुम्हाला शेतकऱ्यांना मदत द्यायला नको वाटते? हा भंपकपणा नाही आहे? सरकारने हा भंपकपणा आधी थांबवावा. सरकारच्या अनेक वेगवेगळे जे प्रतिनिधी आहेत, कुणी काय गरबाच खेळतंय, कुणी लावण्यांचाच कार्यक्रम लावतंय, हा भंपकपणाच नाही, ही तुमची असंवेदनशीलता आहे, ही तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे. ती वैचारिक दिवाळखोरी आधी बघा काय आहे ती. ताई, एकीकडे मराठवाड्यातला जो शेतकरी आहे तो पावसाळ्याच्या अतिवृष्टीमुळे अगदी हैराण झाला आहे, हताश झाला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती, राजकीय लोक असतील या ठिकाणी जात आहेत. मात्र एक शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या असलेल्या ज्योती वाघमारे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यांनी जिल्हाधिकाऱ्याला फोन केलेलं होतं आणि त्यांच्या संदर्भातला. या सर्व बाबतीत त्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी एकतर
आपण जे कोणी सांगताय त्यांना ओळखत नाही आणि इतक्या छोट्या घटना मला माहीत नाही. कारण मी 2 दिवस नागपूरमध्ये होते आणि नागपूरला आमचं वोट चोरीच्या विरोधातलं कॅम्पेन चालू होतं. सो सन्मान्य तुषार गांधीजी असतील, हर्षवर्धन सपकाळजी, सुनील केदारजी, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख साहेब, सलील देशमुख जी, असे आम्ही सगळी लोक 2 दिवसांपासून नागपूरमध्ये होतो. आणि मला असं वाटतं की दुष्काळी भागात मदत करणं हे जास्त गरजेचं आहे. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करेल. बाकी इतर काही मेजरमेंट किंवा इतर गोष्टींमध्ये पडायची काही मला इच्छा नाही. पण एक नक्की, सगळ्याच लोकांनी पर्यटन दौरे थांबवले पाहिजेत आणि प्रशासनावर ताण येणार नाही अशा पद्धतीने वागलं पाहिजे प्रत्येकाने. ताई, सध्या पुण्यामधले काही गुन्हेगारी असेल किंवा काही या प्रश्नावरती रवींद्र धंगेकर ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस सातत्यानं आवाज उठवायचे. हु इज धंगेकर हा तुमचा खूप चर्चेचा विषय झाला. मात्र आता वेअर इज धंगेकर असं होतंय. म्हणजे धंगेकर आता कुठल्या विषयावरती बोलताना दिसत नाहीत, मात्र पहिला त्यांचा खूप मोठा आवाज होता. या सर्व रवींद्र धंगेकरच्या बाबतीत तुम्ही कसं बघता? धंगेकर हे माझे एकेकाळीचे सहकारी बंधू आहेत. पोरुशेकारचं प्रकरण असेल, ललित पाटीलचं प्रकरण असेल, अनधिकृत बार बांधकाम असतील, या सगळ्या प्रश्नांवर मी आणि धंगेकरांनी एकत्रित मिळून आवाज उठवला आणि त्यांची चांगली साथही मला लाभली. मधल्या काळामध्ये ते सरकार पक्षामध्ये गेले. आता सरकार पक्षामध्ये ते का गेले, कुठल्या अटी शर्तींवर गेले, त्यांची नेमकी काय अशी अडचण होती, कारण ते बांधकाम व्यावसायिकही आहेत, त्यामुळे त्यांच्या काय अडचणी होत्या त्या मला माहीत नाहीत नीटशा. पण एक नक्की की त्यांची उणीव भासते आम्हाला. म्हणजे एवढं आता भर दिवसा आपण बघितलं की आंदेकरचं ज्या पद्धतीने आंदेकर गँगने कोमकरला उडवलं किंवा कोयत्याने भर दिवसा वार होत आहेत. निलेश घायवळ आता अचानकच गायब झाला. म्हणजे एवढा मोठा कुख्यात गुंड आणि तो डुप्लिकेट पासपोर्टवर जातो असं आम्ही आपल्याच माध्यमातून ऐकतोय. तर हा डुप्लिकेट पासपोर्ट कोण देत असेल बरं? कारण साधारण माणसाला तर शक्य नाही. तुमच्या माझ्यासारखा माणूस जर एअरपोर्टला गेला तर आपण आय कार्ड नुसतं आपण साधी फोटोकॉपी जरी मोबाईलमध्ये दाखवली तरी ते ग्राह्य धरत नाहीत. मग चक्क पासपोर्टच डुप्लिकेट असावा आणि त्या डुप्लिकेट पासपोर्टच्या आधारे चक्क 90 दिवसांचा व्हिसा त्याला मिळावा. निश्चितपणे राजकीय बळ असल्याशिवाय हे शक्य नाही. आणि राजकीय बळ म्हणजे कोणाचं? तर विरोधी पक्षांचं तर बळ असू शकत नाही. हे सत्ताधाऱ्यांचं बळ असलं पाहिजे. मग सत्ताधाऱ्यांमध्ये कोण आहे? हे सगळे प्रश्न धंगेकरांनी जे एकेकाळी माझ्यासोबत असताना, आम्ही एकत्रित असताना, जेव्हा आम्ही ललित पाटीलच्या संबंधाने किंवा अजय तावरेच्या संबंधाने, ससूनच्या डीनसाठीचे जे वेगवेगळे प्रश्न विचारते, आत्तासुद्धा त्यांनी प्रश्न विचारावेत असं अपेक्षित आहे. मात्र ते मला काही दिसत नाही आहे. तुम्हाला काही पत्ता लागला का त्यांचा? म्हणजे तुम्हाला कुठे? मला माहितीच नाही ते सध्या कुठे आहेत आणि काय नाही. ते अज्ञातवासात असतील तर आय डोंट नो. पण सध्या निलेश गायवळचा जो विषय आहे, म्हणजे डुप्लिकेट पासपोर्ट किंवा हे सर्व अनुषंगाने खूप चर्चेचा विषय आहे. निलेश गायवळला रवींद्र धंगेकर यांचा वरद हस्त असू शकतो असं काय वाटतंय तुम्हाला? नाही, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. पण मी एवढं नक्की म्हणू शकते की एखादी व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखादा कुख्यात गुंड अशा पद्धतीने अगदी परागंदा होतो आणि चक्क देश सोडून जातो, तर खरं तर त्याचे सगळे डॉक्युमेंट सीज व्हायला हवे होते एव्हाना. पण तरी त्याला विजा मिळणं आणि त्याचा पासपोर्ट तयार होणं हे सत्ताधाऱ्यांच्या वरद हस्ताशिवाय शक्य नाही. पण सत्ताधाऱ्यांमध्ये नेमकं कोण? कारण सत्ताधाऱ्यांमध्ये एक तर 3 पक्ष भागीदार आहेत, पुन्हा 3 पक्षांचे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत. आपल्याच माध्यमातून काय आम्ही चर्चा ऐकली, कुठल्या तरी आजी माजी मंत्र्याचा हात वगैरे आहे. पण तो नेमका कोण? मला वाटतंय की फडणवीस साहेबांनी किमान हे तरी काम करावं. म्हणजे किमान त्यांच्या खात्याचं काम आहे म्हणून तरी. पण निश्चितपणे धंगेकर कुठे आहेत याची आम्हाला उणीव नक्की जाणवत आहे. ताई, सध्या अहिल्यानगरमधला हिंदू मुस्लिम जो वाद आहे तो मोठा चर्चेला विषय जात आहे. एक जातीय तेढ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या सर्व बाबतीतकडे तुम्ही कसं बघताय? आत्ता सध्या राज्याची सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय आहे तर पूरग्रस्तांना मदत करणे. पण ती मदत करताना जसे मगाशी म्हटलं की नेत्यांनी पर्यटन दौरे थांबवावेत, प्रशासकीय यंत्रणेवर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी आणि मदत करायची असेल तर दान देताना त्याची जाहिरात नसते तर ते न करता. पण हे सगळंच ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असताना कुठेतरी कुणीतरी रांगोळीमध्ये काहीतरी आरेखन करतं आणि त्याच्यावरनं तेढ निर्माण होते, हे निश्चित वाईट आहे. मला असं वाटतं की कदाचित
दुष्काळग्रस्त भागातल्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी कुणी राजकीय खेळी करत आहे का? पण अशी कोणी जर राजकीय खेळी करत असेल तर अहिल्यानगरमधल्या लोकांनी त्याला बळी पडू नये. अत्यंत संवेदनशीलतेने बाजूने विरोधात जे कोणी असतील मंडळी आमने सामने उभी राहिलेली त्या सगळ्यांनी हे समजून घ्यावं की ही वेळ वाद घालण्याची नाही. ही वेळ एका आसमानी संकटाला सामोरे जाण्यासाठी अत्यंत सामंजस्याच्या भावनेने सलोखा प्रस्थापित करत एकोप्याने त्या संकटांचा सामना करण्याची आहे. त्यामुळे माझी विनंती असेल की राजकीय चिथावणी पोळी भाजणे जे काय ते नंतर बघूया. आत्ता या क्षणाला पूरग्रस्त आणि त्यांची मदत राहत कार्य यावर सगळ्यांचा फोकस असला पाहिजे. सो अहिल्यानगरमध्ये असं काही घडत असेल तर संवेदनशील आणि सुजाण नागरिकांनी कृपया सलोखा राखणं जास्त गरजेचं आहे. मला निष्कारण कुठल्याही बाबतीत कसलीही चिथावणीखोर भाषा करायला आवडत नाही आणि मी ती करणार नाही. खरं तर ताई, दसऱ्याच्या निमित्तानं सीमोल्लंघन केलं जातं, ती आपली परंपरा आहे. विचारांचं सोनं लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवसैनिक खरं तर जसं बाळासाहेब ठाकरेंना ऐकण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल व्हायचे. अवघा आता परवा दिवशी दसरा मेळावा आहे, त्या निमित्तानं पण बरेचसे शिवसैनिक येतील. काय प्रामुख्याने यावर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं, कारण आगामी महानगरपालिका निवडणूकसुद्धा आहेत, त्या निमित्तानं सुद्धा हे रणशिंग फुंकलं जाणार आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचा सुद्धा दसरा मेळावा आहे, 2 दसरे मेळावे होणार आहेत. मनसेची सुद्धा ताकद आता उद्धव ठाकरे यांच्या समवेत आहेत, म्हणजे तो सोबत असणारे. यावर्षीचं वेगळं पण काय असणार आहे? नाही, हे बघा, दसरा मेळावा एकच असतो. मुंबईतला दसरा मेळावा हा पारंपरिक दसरा मेळावा हा शिवतीर्थावर असतो. बाकी काही लोकांचे इव्हेंट होत असतात, त्यांनी ते इव्हेंट करावेत, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. यावेळचा दसरा मेळावा निश्चितपणे खास असेल. यावेळच्या दसरा मेळाव्याला वेगळं वलय असेल. जसं 2 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्याला राऊत साहेब हजर नव्हते आणि मागच्या दसरा मेळाव्याला राऊत साहेबांची हजेरी होती, हे एक विशेष होतं. तसंच या दसरा मेळाव्याला कदाचित अजून कोणीतरी जास्तीची एखादी खुर्ची लागू शकते, अजून कोणाची तरी एक विशेष उपस्थिती वाढू शकते, किंवा काहीतरी चांगल्या भवितव्याची नांदी म्हणून एखादी मोठी सकारात्मक घोषणासुद्धा या निमित्ताने होऊ शकते. ती खुर्ची कदाचित राज ठाकरे यांची असू शकते का? मला वाटतंय ती कुणाची खुर्ची असेल यावर मी काही बोलण्यापेक्षा माझे पक्षश्रेष्ठी आणि माझे ज्येष्ठ नेते ते जास्त चांगलं मांडू शकतील. तर यावर्षीचा दसरा मेळावा जो आहे तो वेगळं पण असणार आहे. यावर्षी एक वेगळी घोषणा त्यानिमित्तानं होऊ शकते किंवा एक वेगळी खुर्ची लावू शकते. याचा अर्थच एक वेगळा संकेत जे आहे ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्या नेत्या आहेत सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव, TVNN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.